नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी आम्ही आलो आहोत सध्या आता कलावंती दुर्ग आणि प्रबळगडावर. यावेळेस आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती इथे साजरा करत आहोत. 394 आम्ही प्लास्टिक बॉटल गडावरून पायथ्याला आणलो आहोत. मित्रांनो, गडावर तर सर्वजण जाता, पण गडावरची जी कचऱ्याची काळजी तुम्ही घेत नाही. पाण्याची बॉटल वर नेताय, पण खाली आणण्याची ही जिम्मेदारी आपलीच आहे. त्यानिमित्ताने ही छोटीशी मोहीम राबवण्यात आली होती प्रबळगडावर आणि कलावंती दुर्गांना. मित्रांनो, माझा सांगण्याचा सर्वांना उद्देश हाच आहे की गडावर जाऊन स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे आणि ही जे पवित्र ठिकाण आहेत त्याची पवित्रता राखून ठेवणे हे आपलंच कर्तव्य आहे. त्यानंतर वर इकडं आम्ही जाऊन आलो. आता हा आहे कलावंती आणि आपण आता जातो इकडल्या साईडनं. तिथनंच हे एकदम ह्या माळाच्या एकदम साईडनी प्रबळगडाकडे पाहू शकता. नाही, ट्रेकिंग चालू झाली प्रबळगडाकडे. सन्नाट असं जंगल, त्यात आम्ही भटकंती करणारे 4 जंगली प्राणी. आपण आता बऱ्यापैकी पूर्ण गडावर पोहोचलोच. अभिजित लागला आपला टेंट टाकायला. 2 भाऊ आपले चुलीला लागलेत आणि हा चांदमामा. दर्शने आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. वाट दिशा पाहू शकता तुम्ही. आल्यानंतर इथून इकडल्या साईडला राजवाड्याला जातोय आणि इथं खूप मोठं बासरी पण वाजवतात आणि हा जाणारा राजवाड्याचा मार्ग. आता आपण जातोय राजवाड्याला. गडासारखंच बांधलं इथं पण. आपण जेव्हा आता इकडून कलावंती दुर्ग सुरू करून येतोय, त्यानंतर मी तुम्हाला अगोदर एक दिशा दाखवली ती राजवाडा. त्यानंतर तिकडल्या आल्यानंतर राजवाडा नंबर 4 लागतो. असे टोटल 4 आहेत. हा सर्वात शेवटचा राजवाडा आहे. त्यानंतर आपण ह्या साईडनी जेव्हा लेफ्ट घेऊन जातो इथून, त्यानंतर इकडे 3 राजवाडे लागतात तुम्हाला.
पंचरची टीम आपली राजवाड्याच्या नंतर समोरच्या दिशेने चालत आहे आणि हे जंगल बघू शकता तुम्ही. इथे एकदम घनदाट जंगल असं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता इथे पाहू शकता राजवाड्याकडून जेव्हा येतोय तेव्हा आल्यानंतर तुम्हाला गणेश मंदिर लागते. गणेश मंदिरचे अवशेष पुरातन काळातील तुम्हाला पाहायला मिळते. जवळपास आता पडलेच असते पावसामुळे. आणि हे आपण जेव्हा स्वागतासाठी आपल्या घराला पण बनवतो ना, त्यासाठी इथं पण बनवलेले आहेत असे पावले. आणि हे मूर्ती वगैरे आहे. कोण येतोय इथं आल्यानंतर इथं आपल्याला पाहायला भेटते गणेश मंदिरच्या टाइमला. इथे आपण आता काळा बुरुज इकडे आपल्याला 1700 मीटर आहे जवळपास. आणि दरवाजा आहे 850. आणि बोरीची सोंड आहे इथे 900 मीटर. आणि इकडे ह्या साईडला 50 मीटरवर तलाव आहे. आणि गणेश मंदिर इथं आपण इथं आहोत आता सध्या. सहदेव सावंत ह्या साईडला आहे. आपण आता ह्या साईडला जाऊन मग 1, 2, 3, 4 नंतर हे बघणार आपण. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. प्रबळाच्या परिसरात गिर्यारोहणाची आणि शिकारी जीवनाचे धडे दिलेले सहदेव रामचंद्र सावंत माथेरान उर्फ नाना यांच्या प्रेमळ स्मृतिप्रित्यर्थ जन्म इथं आहे 1970 सालचे. नाही 16/4/1925 आहे जन्म त्यांचा 16/4/1925 25 साली आणि मृत्यू 20/1/1961 साली. आणि ही जी समाधी बांधली ती 3/2/1970 ला बांधली. मित्रांनो, जेव्हा गणेश मंदिर पासून येत आहे तिकडे तुम्हाला पाण्यासारखं पाणी जाते. तिकडे नाही समाधी ह्या साईडला आहे. तुम्ही इथून आल्यानंतर ते मध्ये एकदम थोडेसे दगड वगैरे लावले आपण. त्या दिशेने तुम्ही समोर जवळपास 300 ते 400 मीटर मध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला ती समाधी पाहायला मिळते. आपण जे आता तळा बघितलं त्यापासून 350 ते 400 किलोमीटर आल्यानंतर इथे हे तुम्हाला बांध पाहायला मिळते. इकडे बोरीची इकडे ते जे आहे तिकडे. आणि ह्या साईडला जे आता आपण जातोय तो इकडे बुरुज आहे. त्यानंतर आपण 600 मीटर नंतर जाऊ. आता इथून जवळपास 1600 मीटर आहे. म्हणून हे आपण इकडले जवळपास 1.5 किलोमीटर आधी क्रॉस करून मग इकडे येऊ. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. जेव्हा इकडून येतोय मी तुम्हाला आता 1600 मीटर दाखवलं. त्यानंतर बी इथं आल्यानंतर इथं कन्फ्यूज होता तुम्ही या साईडला काय साईड. हे आपल्याला आता इकडं जायचं आहे लेफ्टला. पण हे जाते वेळेसचा मार्ग असं बांध दाखवलेले आहे. आणि हा बांध दाखवतो तुम्हाला एंटर करण्यासाठी. कारण इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता थोडंसं. इकडे त्या साईडला पण जाऊ शकता. त्यामुळं हे पहिला लेफ्ट घेऊन तुम्ही मध्ये जायचं आहे. जवळपास अजून 300-400 मीटर आल्यानंतर तुम्हाला हा एक बोर्ड लागतोय काळामाची. आणि हे बुर्जाकडे ह्या साईडला. आणि इकडं एक शाळगड आहे. जाण्याचा मार्ग 45 मीटर आहे. ते सध्या तरी बंद आहे. तरी पण आपण जाते वेळेस जाऊया. पण आपण आता बुर्जाकडे जातोय. आल्यानंतर तुम्हाला हे असे जवळपास दगड पडून गेल्यासारखे दिसते. इथं कॅम्पिंग करण्यासाठी पण ओके आहे. आणि अजून समोर काळा बुरुज आहे. बुरुजापाशी आल्यानंतर हे साईडला तुम्ही बघू शकता. आणि जे पाण्याची टाकी दाखवतात व्हिडिओमध्ये ती ही पाण्याची टाकी. काळा बुरुजकडे आल्यानंतर ही पाण्याची टाकी तुम्हाला पाहायला मिळते. समोर एक आजूबाजूलाच 2 तुम्हाला टाकी भेटतील पाण्याचे. पाण्यासारखं पिण्यासारखं पाणी नाही. भरपूर खराब झालेलं पाणी. नको पाणी पिऊ नये घाण. हा जो समोर दिसला आणि आपण तिथे थांबले आता काळा बुरुजवर. आणि समोरचा जो दिसतोय तो ईर्षाळगड. आणि हा डॅम.
काळा बुरुज तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. पण इथं हा एक आपला भगवा फडकवतोय. बऱ्यापैकी इथल्या वस्तू संपलेल्या आहे, पूर्ण पडलेल्या आहेत. आणि हा एकच इथून खाली गेल्यानंतर हा एक दिसतोय. तटबंदीसाठी बांधलेला हा तटबंदी. असा सुंदर दृश्य तुम्हाला काळा बुरुजून पाहायला मिळतोय. हे काळा बुरुजचे असे बुरुज पडलेले आहे, पूर्ण एकदम म्हणजे आपल्या ह्या धोंड्यासारखा नाही आहे हा धोंडा, पण काळाच धोंडा एकदम पाहू शकता तुम्ही. आपला एकदम चिमेट असतो ना त्या प्रकारचा हा दगड आहे, म्हणून काळा दरवाजा आहे. त्यामुळे ह्याच्यावर पण अवशेष काढलेले आहेत, त्यामुळे ह्याला काळा बुरुज असं म्हणलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो, आम्ही रात्री तर जोश मध्ये हा गड एकदम म्हणजे रस्ताच नाही आहे, दगडाचा रस्ता आहे आणि चढून गेलो. पण आता उतरते वेळेस असं वाटतं की उतरणं अवघड आहे, आता चढलोय तर ठीक आहे. पाहू शकता तुम्ही, रात्री काहीच समजलं नाही. आणि हे असं एकदम पाणी जसं वाहत जाते ना त्या दिशेने, त्यामुळे हे पाण्यासारखंच असं वाहून हा रस्ता एकदम बेहाल झालेला आहे ह्या गडावरची रस्त्याची. तरी तुम्ही येत्या वेळेस खूप काळजीपूर्वक यावे अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्र पोलीस आमचे समोर गेलेले आहेत. आता पाहू शकता तुम्ही बोगदा नंबर 2चा कलावंतीना येऊन तिथल्या एक लागतोय. मग इथं प्रबळगडला जाताना हा दुसरा बोगदा. आता आपल्याला मध्ये जायचं आहे, मध्ये डेंजर एकदम मध्ये, जवळपास 100-150 मीटरचा हा एकदम गुफा आहे. इकडे बॅटरी असं पाहू शकता तुम्ही. आणि हा एकदम खूपच जास्त चिरटा आहे तिथे. तुम्ही मित्र वगैरे असेल तर हे असं प्रयास करण्याचा प्रयत्न करा, कारण एकटं दोघं तर येऊ नका. इकडे इकडे समोर हा पाहू शकता तुम्ही. इथं एक खोली आहे, हे एक खोली. कसला डेंजर आवाज आहे, आवाज कसा होतो. आय थिंक हा बुद्धकालीनच असू शकतो असं मला वाटतंय हा व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराज की बघा आवाज, थरथराट अनुभव तुम्ही पाहू शकता. ह्याच्यावर अक्षरं पण आहेत, पण आपल्याला काय नाही वाचता येणार. भरपूर अशा अक्षरं असं लिहिलेले आहेत एकदम, पण आपलं एवढं ज्ञान नाही आहे की हा वाचण्याचा. पण जसं आपण माईकची सिस्टीम बोलतोय, थांब हे बघ, हॅलो, किती प्रकारचा आवाज एकदम रिफ्लॅक्शन होऊन येतोय. हॅलो, बरं चला. आता माती चालू आहे ते काय या सगळ्यात 5 जाणार गडामध्ये एक म्हणजे नवीन उपक्रमामध्ये सरांचं पण खूप योगाचं हे मिळाले आहे आपल्याला योगदान. आणि सरांचा परिचय सांगा सर. माझं नाव लोकेश निकाजू आहे. मी माउंटेनिअरिंग असा कोर्स केला आहे. आय एम माउंटेनियर. आज सकाळीच याच्यासोबत भेट झाली आणि खूप छान वाटलं मला. आणि त्याची जे मोहीम आहे ती खूप चांगली मोहीम आहे जे त्याने स्टार्ट केली आहे. सो आय विश देम ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आणि सरांची खूप एक 4.5 वर्षाची मुलगी आहे, ती अशी म्हणजे रेकॉर्ड वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या मुलींचं नाव पण झालेलं आहे. आणि सर आणि त्यांची मुलगी आपले बेस कॅम्प एव्हरेस्ट जे जगातला सर्वात एकमेव उंच पर्वत आहे ते बेस कॅम्पपर्यंत त्यांनी जाऊन आलेले आहेत. खरंच तुमच्या सोबत ट्रॅक कडून आम्हाला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद. थँक्यू सर.
It was nice company. Thank you so much, sir. थँक्यू